Hello everyone, this is your trainer Chanchal Evle, and today I would like to teach you most important and very basic topic, which is was and where. Where should we use it? Let me tell you in detail. Let's start our today's video. स्टुडंट आज आपल्याला शिकायचं आहे की वॉज अँड वर कुठे यूज करायचं आणि आपण कशा पद्धतीने याचा यूज करत असतो. कुठे वॉज घ्यायचंय, कुठे वेअर घ्यायचंय. आपण याला वाज प्रनाऊन्स करत असतो बरेच जण, मात्र याला वाज प्रनाऊन्स करू नका, याला वज म्हणत असतात. वज, ठीक आहे. तर हे जे आहे ना वॉज आणि वेअर, हे आहे हेल्पिंग वर्ब, जे पास्टमधली स्टेट सांगण्यासाठी आपण यूज करत असतो. म्हणजे पास्टमध्ये एखादी गोष्ट होती सांगण्यासाठी. बघा, हे सुद्धा सिम्पल सेंटेन्सचा पार्ट 2 आहे. मला असं वाटतं की तुम्ही यू डिड व्हेरी वेल प्रॅक्टिस ऑफ लास्ट व्हिडिओ. तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस केली आहे लास्ट व्हिडिओची, ज्यामध्ये आपण ॲमिझारचा यूज शिकलोय. ॲमिझारचा यूज कुठे करायचा, काय करायचा, सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल शिकलो. त्याची पूर्णपणे प्रॅक्टिस करून तुम्ही आजचा व्हिडिओ बघताय असं मी समजते. मात्र काही स्टुडंट नवीन असतील, जे आज माझा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील, त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल लिंक. त्यांनी तिकडे जाऊन डे 1चा व्हिडिओ बघा आणि नंतर डे 2कडे या. बघा, पास्ट कंडिशनमध्ये जसं आपण ॲमिझार बघितलं की सध्या, राईट नाव, हे आहे आपला प्रेझेंट. प्रेझेंटमध्ये मी आहे म्हणायचं असेल तर काय म्हणणार मी? आय ॲम. मात्र मला जर म्हणायचं असेल की मी होते, होतेसाठी कधी जावं लागेल? मला पास्टमध्ये जावं लागेल. तर त्यासाठी मला वज आणि वेअरचा यूज करावा लागतो. तर यामध्ये सुद्धा ॲक्शन तुम्हाला दिसणार नाही. यामध्ये आपण असं म्हणत असतो की मी होते, जसं मी लहान होते, किंवा मी क्लास सांगू शकतो आपण त्यामध्ये की मी 11th होते. म्हणजे मागच्या वर्षी आहे ना, माझा क्लास कुठला होता? मी 11thला होते, किंवा मी 10thला होते, किंवा ती माझी आई होती, ते माझे बाबा होते. अशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस आपण यामध्ये सांगत असतो. आणि हा टॉपिक जरी आपल्याला इझी दिसत असला, किंवा आपण असं म्हणत असू येस मॅम आय नो एव्हरीथिंग, म्हणजे मला सर्व ग्रामर पण माहीत आहे, रूल पण माहीत आहे, आणि मला वजवरचा यूज देखील माहीत आहे. बरोबर आहे. मात्र ज्यावेळेस आपल्याला फॉर स्पीकिंग याचा यूज करावा लागतो ना, दॅट टाईम आपल्याला प्रॉब्लेम जातात बऱ्याच जणांना. कोणी कोणी असं असतं ज्याला पूर्ण ग्रामर माहीत आहे, मात्र यूज कसं करायचं हे माहीत नसतं. त्यासाठी आपल्याला पॅटर्न शिकायचे ग्रामरच्या. आपल्याला स्पीकिंगसाठी बिलकुलही डीप ग्रामर शिकायचं नाही आहे. आपल्याला याचे पॅटर्न शिकायचे, याची प्रॅक्टिस कशी करायची हे शिकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे हळूहळू ॲडव्हान्स लेवलपर्यंतची प्रॅक्टिस. चला बघूया आपण हेल्पिंग वर्ब वजवरची प्रॅक्टिस कशी करायची. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. सोबतच तुम्हाला असं वाटत असेल की मॅम मला इन डिटेल स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे, तर आपले कोर्सेस देखील आहे. तर तुम्हाला ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिकडे जाऊन तुम्ही ॲपसुद्धा घेऊ शकता आणि स्टेप बाय स्टेप घर बसल्या शिकू शकता. PDFसुद्धा अवेलेबल आहेत तिकडे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला फ्री शिकायचं आहे, तर तुम्ही चॅनलला देखील फॉलो करू शकता. चला चालू करू आपण आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा, वज आणि वेअर. आता थोडं हळू जाऊ आपण. मी म्हणते त्याप्रमाणे की आपण शिकताना थोडं हळूहळू प्रत्येकाला समजलं पाहिजे. याचं स्ट्रक्चर काय आहे? कर्ता व्यक्ती सुरुवातीला येणार, पॉझिटिव्हचं हे स्ट्रक्चर आहे. बाकी गोष्टींचं स्ट्रक्चर मी तुम्हाला देत नाही, कारण तुम्ही स्ट्रक्चरमध्ये अडकून बसता. वज आणि वेअर प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, हे झालं आपलं आजचं टॉपिक. याचं स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चर आहे. इट इज व्हेरी सिम्पल. हे खूप सिम्पल स्ट्रक्चर आहे. आता यामध्ये आपल्याला याचा यूज बघू आपण कुठे करायचा, वजचा आणि वेअरचा. जसं आयच्या नंतर आपण नेहमी वजचा यूज करत असतो. आय वॉज, मी होते. वी वेअर, आम्ही होतो. दे वेअर, ते होते. यू वेअर, तू किंवा तुम्ही होते. ही वज, तो होता. शी वज, ती होती. इट वज, एखादी वस्तू किंवा प्राणी होता. राम वज, राम होता. म्हणजे एक असेल तर वज घेणार आपण, आणि अनेक असेल तर आपण काय घेणार आहे? वेअर घेणार आहे. आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, की जसं आयच्या नंतर आपण नेहमी वज घेत असतो, मात्र तुम्ही असं म्हणाल मॅम इथे तर वज आलंय, आणि तुम्ही असं म्हटलं होतं की इथे यू तर मग एकच आहे. यू म्हणजे तू पण होते, तुम्ही पण होते, मग आपण इथे वज का बरं नाही घेतलं? कारण हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत. हे प्रोनाऊन जे आहेत, ही, शी, इट, हे काय आहेत? थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत. यामुळे आपण याच्यानंतर वज घेत असतो. आता इथे राम जो आहे एक नाव आहे, एकच व्यक्ती आहे, त्यामुळे इथे आपण काय घेणार आहे? वज घ्यायचं. डोंट गो इन दॅट मच डिटेल. तेवढ्या डिटेलमध्ये जाऊ नका. इन अ इझी वे समजून घ्या.
जसं तुम्हाला यूज सांगितलं तसं यूज तुम्ही लक्षात ठेवा आणि समोर चला, कारण ग्रामरमध्ये अडकल्यानंतर स्पोकन इज व्हेरी हार्ड फॉर यू. स्पोकन इंग्लिशमध्ये बोलणं खूप हार्ड होऊन जाईल. तर याचे सेंटेन्सेस मेकिंगकडे जाऊ आपण आणि मग पाहूया आपण जशी प्रॅक्टिस करत असतो. होमवर्क देखील आहे बरं का तुमच्यासाठी. आणि मी एक गॅरंटीने सांगते, तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला प्रॉपर तर तुम्हाला इंग्लिश बोलण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. ही माझी गॅरंटी. जस्ट डू प्रॅक्टिस ॲज आय एम टेलिंग यू. मी जशा पद्धतीनं तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही, कारण प्रॅक्टिस तुम्हाला परफेक्ट बनवणार आहे. दुसरं कोणीही काहीही करू शकत नाही. तुम्ही कितीही मोठे क्लास लावा, काही करा, पण तुम्ही जर रेडी नसाल प्रॅक्टिस करण्यासाठी तर नो यूज ऑफ इट. काहीही यूज होणार नाही. त्यासाठी तुम्हाला जो वे सांगते ना मी, नोटबुक पेन घेऊन व्यवस्थित बसून तुम्ही प्रॅक्टिस करा. जेव्हा तुम्हाला वेळ असेल शांतपणे त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ ऑन करा. असंच तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही एका क्लासमध्ये आहे आणि क्लासमध्ये बसून तुम्ही लेक्चर ऐकताय आणि तुम्ही मन लावून ऐका, नोट्स काढा आणि प्रॅक्टिस करा. चला बघा, या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आता की या कॅटेगरीमध्ये सेंटेन्स कसे येतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, वजवर म्हणजे काय होते, इथे लिहून ठेवते मी. वजवर म्हणजे होते की होते. काय होते? होते इन द पास्ट कंडिशन. जसं मी म्हटलं, मी लहान होते, आय वॉज अ चाइल्ड. मी काय होते? लहान होते. मी एक मूल होते छोटे, है ना. मला म्हणायचं आहे मी 11th होते. मग आता आहे का? आता आहे म्हणायचं असेल तर ॲमचा यूज मला करावा लागेल. मात्र मला होते म्हणायचं आहे ना, तर मग मी काय म्हणणार? आय वॉज इन 11th स्टँडर्ड. मी 11th स्टँडर्डमध्ये होते. आता तुम्ही याची प्रॅक्टिस अशी देखील करू शकता. आय वॉज मी होते, वी वेअर आम्ही होतो, दे वेअर ते होते, यू वेअर तू होता किंवा तुम्ही होतात, ही वॉज तो होता, शी वॉज ती होती, इट वॉज ते ॲनिमल किंवा एखादी नॉन लिव्हिंग थिंग होती, राम वॉज राम होता, राम वॉज माय फ्रेंड राम माझा फ्रेंड होता. होतेसाठी तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचं सेंटेन्स घ्या, कुठलंही ऑब्जेक्ट घ्या, तुम्हाला जर होते म्हणायचं असेल जेव्हा त्यामध्ये ॲक्शन नसते. बघा, सिम्पल सेंटेन्सेस म्हणजे काय असते, तुम्हाला यामध्ये कुठलीही ॲक्शन दिसणार नाही. तुम्हाला यामध्ये फक्त काय दिसणार आहे की एखाद्याची स्तुती असेल, निंदा असेल किंवा वर्णन असेल, जे काही असेल ते म्हणजे स्टेट काय आहे ते. जसं मी स्वतःच लहान होते, मी ॲक्शन सांगितली का? काही नाही. मला जर म्हणायचं असेल की तो आहे ना माझा भाऊ होता, आता त्याची मी स्टेट सांगितली किंवा त्याच्याविषयी सांगितलं की तो माझा भाऊ होता, यामध्ये ॲक्शन कुठली आहे? यामध्ये ॲक्शन कुठलीच नाही आहे. ॲक्शन सर्व टेन्स कॅटेगरीमध्ये जाणार आहेत. त्याच्यामुळे सिम्पल सेंटेन्सेस बरेचदा तुम्हाला माहीत नसतात आणि त्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम होतात. आपल्याला हे समजत नाही नेमकं वजवरचा यूज तर झाला आहे. मॅम तर म्हणतात वजवरचा यूज पास्ट कंटिन्युअसमध्ये असते. तुम्ही ऐकलेलं असते बरेचदा किंवा पाहिलेलं असते की वजवरचा यूज तर पास्ट कंटिन्युअसमध्ये आहे. मग हे दुसऱ्या ठिकाणी कसं काय आलं? मग याचं स्ट्रक्चर काय आहे? त्या ठिकाणी आपल्याला सिम्पल सेंटेन्सेसचा यूज माहीत नसतो, त्यामुळे प्रॉब्लेम खूप सारे होतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही प्रॉपर स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट फॉलो करा आणि जेणेकरून तुमची प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होईल. चला जाऊ आपण समोर आता. आता आपल्याला सगळ्यात पहिले बघायचं आहे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे. फर्स्ट इज पॉझिटिव्हमध्ये आपण घेतलंय आय वॉज अ टीचर. आता वॉज म्हणजे तुमच्या लक्षात आलं होते, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या. इथे तुम्ही सुद्धा पॉझिटिव्हचे हजारो सेंटेन्सेस बनवू शकता, नो प्रॉब्लेम. पॅटर्न हाच ठेवायचा, आय वॉज, वी वेअर, असं ठेवून तुम्ही पॉझिटिव्हचे हजारो सेंटेन्सेस बनवू शकता. याच्यापेक्षा वेगळं तुम्ही जर स्वतः सेंटेन्स बनवायला लागल्या, याच्यापेक्षा वेगळं काय हवंय तुम्हाला? तर बघा, आय वॉज अ टीचर, मी टीचर होते इन द पास्ट कंडिशन. आता मला म्हणायचंय की मी टीचर नव्हते, मग मी काय म्हणणार? या हेल्पिंग व्हर्बच्या नंतर मी नॉट लावणार. आय वॉज नॉट अ टीचर, मी टीचर नव्हते. आता मला प्रश्न विचारायचा आहे, तर मी काय करणार? या वजला सुरुवातीला घेणार, आयला नंतर ठेवणार. व्हर्बल पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे यामध्ये नॉट येणार नाही. वॉज आय अ टीचर, मी टीचर होते का? वॉज आय नॉट अ टीचर, निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन झाला हा. की वॉज घेतलं मी, निगेटिव्ह म्हटलं तर नॉट येणार. वॉज आय नॉट अ टीचर, मी टीचर नव्हते का? WH क्वेश्चन आपण ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस हू वॉज आय, मी कोण होते. WH क्वेश्चन म्हणजे काय? ज्याचा आन्सर आपण डिटेलमध्ये देत असतो, डिटेलमध्ये असतं, आणि याचं आन्सर कसं असतं? येस किंवा नो मध्ये. झालं. आता यामध्ये आपण दोन प्रकारे विचारत असतो प्रश्न, की पॉझिटिव्हमध्ये वॉज आय अ टीचर, निगेटिव्हमध्ये वॉज आय नॉट अ टीचर.
हू वॉज आय, मी कोण होते. आता WH क्वेश्चन जेव्हा तुम्ही फ्रेम करणार ना, याचा सिक्वेन्स हा व्हर्बल क्वेश्चन सारखाच असतो, फक्त यामध्ये WH वर्ड हा वाढलेला असतो या ठिकाणी. बाकी हेल्पिंग व्हर्ब सारखंच, जसं व्हर्बल क्वेश्चनने हेल्पिंग व्हर्बने आपण सुरुवात करत असतो याची, तशीच याची सुद्धा असते. कारण हा जर हू काढून टाकला तर तुम्हाला काय दिसते, वॉज दिसते डायरेक्ट. तर अशा पद्धतीनं तुम्ही याची प्रॅक्टिस करा. हे सेंटेन्सेस तुम्हाला बोलून सुद्धा बघायचे आहेत, प्रॅक्टिस सुद्धा करावी लागेल याची. आणि याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसे बनवायचे या ठिकाणी पॅटर्न दिलाय मी तुम्हाला, की तुम्ही अशा पद्धतीनं कितीही सेंटेन्स बनवू शकता. अनलिमिटेड पॅटर्न तोच आहे. कारण बोलतो तर आपण किती 4-5 प्रकारे बोलत असतो. जसं आपण पॉझिटिव्ह बोलतो, निगेटिव्ह क्वेश्चन विचारतो, निगेटिव्ह क्वेश्चन विचारतो, WH क्वेश्चन विचारतो, WH निगेटिव्ह क्वेश्चन देखील विचारतो. पण ते खूप इझी असतं. त्यामुळे ते तुम्हाला एकदा तुम्ही व्हर्बल निगेटिव्हची प्रॅक्टिस केली, त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला WH निगेटिव्ह इझिली येऊन जातं. तर चला पहिले आपण हे बघून घेऊ आणि नंतर मग जाऊ पुढे. जसं पॉझिटिव्हमध्ये आहे वी वेअर हेल्पर्स, आम्ही मदत करणारे हेल्पर्स होतो. वी वेअर गार्डनर्स, आम्ही गार्डनर्स होतो. शी वॉज यंग, ती यंग होती. आता निगेटिव्ह करत असताना वी वेअर नॉट, वेअरच्या नंतर नॉट, वेअर नॉट या ठिकाणी वॉज नॉट, म्हणजे हेल्पिंग व्हर्ब जे वॉज वेअर आपण यूज करत आहे त्याच्यानंतर आपण नॉट टाकतोय. वी वेअर नॉट हेल्पर्स, यू वेअर नॉट गार्डनर्स, शी वॉज नॉट यंग. आता या ठिकाणी आम्ही मदत करणारे नव्हतो, तुम्ही किंवा तू. आता या ठिकाणी गार्डनर्स अनेक आहेत म्हणून आपण तुम्हीसाठी याचा यूज केलाय. यस लागला इथे, गार्डनर नाही आहे, गार्डनर्स आहे, की तुम्ही गार्डनर्स नव्हते. शी वॉज नॉट यंग, ती यंग नव्हती. अशा पद्धतीने आता क्वेश्चन करायचे आपल्याला, व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन करत असताना आपल्याला वज किंवा वेअरला सुरुवातीला घ्यावं लागत असते. मग आपण घेतलं वेअर वी हेल्पर्स, आम्ही हेल्पर्स होतो का. वेअर यू गार्डनर्स, तुम्ही गार्डनर्स होते का. वॉज शी यंग, ती यंग होती का. आता याला आपल्याला निगेटिव्ह करत असताना आपल्याला काय करावं लागेल, बस वीच्या नंतर आपल्याला नॉट टाकायचं आहे. जसं घेतलं आपण वेअर वी नॉट हेल्पर्स, आम्ही हेल्पर्स नव्हतो का. वेअर यू नॉट गार्डनर्स, तुम्ही गार्डनर्स नव्हते का. वॉज शी नॉट यंग, ती यंग नव्हती का. जशी होती का तशीच नव्हते का. अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन विचारत असतो. बोलताना आपण असं बोलत असतो. मराठीत देखील तुम्ही कम्पेअर करा की आपण बोलत असताना असंच बोलतो ना. जसं की ते तुझे बाबा नव्हते का, तो तुझा बेस्ट फ्रेंड नव्हता का. म्हणजे आपण याच टोनिंगनं इंग्लिशमध्ये देखील बोलायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह व्हर्बल करायचे असतात, निगेटिव्ह बोलायचं असेल, ते तुझे बाबा नव्हते का, निगेटिव्हमध्ये जाणार. ते तुझे बाबा होते का, पॉझिटिव्हमध्ये जाणार. या अकॉर्डिंग अशा पद्धतीनं. चला जाऊ आपण WH क्वेश्चनकडे. आय होप हे क्लिअर असेल तुमचं. आणि नंतर आपण बघू काही एक्स्ट्रा सेंटेन्स. प्रत्येक पार्टमध्ये तुम्हाला नवीन 5 सेंटेन्सेस मी देत आहे, नवीन गोष्टी सांगत आहे, नवीन गोष्टी आपण या ठिकाणी शिकतोय. तर आता पहिलं आपण WH क्वेश्चन समजून घेऊ, मग जाऊ आपण प्रॅक्टिस सेंटेन्सेसकडे. बघा या ठिकाणी पहिला आहे WH क्वेश्चनमधील WH वर्ड आपण या ठिकाणी घेणार, ज्याचा आन्सर आपण डिटेलमध्ये देणार. व्हॉट वॉज दिस. व्हॉट म्हणजे काय, तर काय, ते काय होते. व्हॉट वॉज धिस, हे काय होते. धिस आहे म्हणून हे काय होते. हू वॉज शी, ती कोण होती. हू म्हणजे कोण, हू वॉज शी. वेअर यू, वेअर म्हणजे कोठे. वेअर यू, तू कोठे होता किंवा तुम्ही कोठे होतात. वेअर वॉज ही, तो कोठे होता. अशा पद्धतीनं तुम्हाला WH वर्डचा व्हिडिओ बघावा लागेल, ज्यामध्ये सर्व डिटेलमध्ये वर्ड्स दिले. कारण मी जर एका याच्यामध्ये सर्व गोष्टी घेतो म्हटलं तर आपला व्हिडिओ 2 तासापेक्षा कमी होणार नाही, जास्त होईल. त्यामुळे तुम्ही WH वर्डची प्रॅक्टिस करून घ्या. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देईल, जेणेकरून तुम्हाला WH वर्ड्स तिकडून मिळून जातील. तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा चांगली. आणि जेव्हाही WH क्वेश्चन फ्रेम होईल त्यावेळेस तुम्हाला त्याचा अर्थ माहीत असायला पाहिजे. तर चला जाऊ आपण समोर काही प्रॅक्टिस सेंटेन्सेस बघूया आपण. जसं मी म्हटलं, आता मला कस्टमर विषयी सांगायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला इज नाही, इथं वच बघतोय आपण. यामध्ये टायपो आहे, म्हणजे मिस्टेक झाली आहे टायपिंगमध्ये. सो डोंट वरी, तुम्ही इथे वच टाकाल. कस्टमर होते, आता कस्टमर एक आहे म्हणून आपण वच घेतलं. द कस्टमर वॉज क्वाईट इल मॅनर्ड. कस्टमर कसे होते, तर जास्तच इल मॅनर्ड होते, ज्यांना बोलण्याचा सुद्धा मॅनर्स नव्हता, कसं वागायचं
है ना. असं आपण म्हणत असतो बदतमीज, तर त्यालाच आपण काय म्हणतो, इल मॅनर्ड. ज्यांना बिलकुलही वागण्याचं समजत नव्हतं, मॅनर्स नव्हता, असे होते. द कस्टमर वॉज क्वाईट इल मॅनर्ड, खूपच इल मॅनर्ड होते. आय वॉज ऑफ वर्क येस्टरडे. आता पॅटर्न बघा, पॅटर्न तोच आहे बरं का, सेम. म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्याला पॅटर्न लर्न करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला ते समजलं ना की झालं. आय वॉज ऑफ वर्क येस्टरडे. आता कालची गोष्ट मी सांगते की मी होते, कसे होते, ऑफ वर्क होते, म्हणजे मी कामाला गेले नव्हते, सुट्टीवर होते. आय वॉज ऑफ वर्क येस्टरडे. आय वॉज आउट ऑल डे. आता या ठिकाणी मी होते, कुठे होते, आउट म्हणजे बाहेर होते, ऑल डे पूर्ण दिवस मी बाहेर होते. द मूवी वॉज वर्थ वॉचिंग. आता वर्थ वॉचिंग म्हणजे काय, आता आपण असं म्हणत असतो ना, त्याचे पैसे वसूल झाले, म्हणजे पिक्चर पाहिला मी, एखादी मूवी पाहिली, मात्र ती अशी होती की माझे पैसे वसूल झाले, म्हणजे एकदम छान होती, मला खूप आवडली, मला असं वाटलं माझे पैसे वाया नाही गेले, म्हणजे काही ना काही झालं त्या ठिकाणी. तर ज्यावेळेस वर्थ वॉचिंग म्हणायचं आहे मला, त्यावेळेस त्याचं यूज झाला माझ्या पैशाचा, की मी ती पाहिलं ना तर माझे पैसे वसूल झाले. द मूवी वॉज वर्थ वॉचिंग. आय वॉज अप टू माय नेक इन वर्क. आता हे फ्रेज आहे, अप टू वर्क. आता या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे, अप टू माय नेक इन वर्क, अप टू माय नेक इन वर्क, ठीक आहे, याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. आय वॉज मी होते, काय होते, अप टू माय नेक इन वर्क, म्हणजे मी माझ्या कामामध्ये एवढं काम होतं मला की मी पूर्णपणे डुबून गेलेला होतो, असं आपण म्हणत असतो ना. म्हणून आपण या ठिकाणी अप टू माय नेक म्हणजे काम इथपर्यंत होतं, खूप जास्त काम होतं, त्यामध्ये मी डुबून गेलो होतो, अशा प्रकारचा याचा अर्थ आहे. आय वॉज अप टू माय नेक इन वर्क. हे झाले आपले 5 सेंटेन्सेस. न्यू वर्ड्स तुम्हाला मिळाले, न्यू सेंटेन्सेस सुद्धा तुम्ही शिकताय. सोबतच काही गोष्टी तुम्हाला स्वतः करायच्या आहे, जसं होमवर्क या ठिकाणी आहे, हे पण करायचं आहे, आणि एक्स्ट्रा होमवर्क देखील तुम्ही करू शकता. एक्स्ट्रा होमवर्कसाठी मी असं म्हणणार नाही तुम्हाला एवढेच सेंटेन्स बनवा, तुम्ही कितीही सेंटेन्स वरचे बनवू शकता. पॅटर्न मी तुम्हाला सांगितला. इट इज माय ड्युटी टू टेल यू एव्हरीथिंग इन अ राईट वे. माझी ही ड्युटी आहे की मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट इन अ राईट वे सांगायला पाहिजे, की तुम्ही कुठे काय करायचं. तर तुम्हाला आजच्या टॉपिकमध्ये हेच करायचं आहे की तुम्हाला होमवर्क देखील करायचं, एक्स्ट्रा सेंटेन्सेससुद्धा बनवून बघायचे आणि यूजसुद्धा करायचं. तुम्हाला बघायचं आहे की पास्टमध्ये कोणीतरी होतं, जसं ही वॉज डॉक्टर, शी वॉज माय फ्रेंड, ही वॉज माय फ्रेंड, तो माझा फ्रेंड होता. म्हणजे आपण कुठलीही सेंटेन्सेस घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही यामध्ये. तुम्ही असे सुद्धा काही वस्तूंशी रिलेटेडसुद्धा सेंटेन्सेस घेऊ शकता. तर या ठिकाणी आता आपण थांबू. बिफोर दॅट तुम्ही होमवर्कसुद्धा बघून घेणं गरजेचं आहे. होमवर्क आहे तुमचं, आयच्या समोर काय येणार, वॉज की वेअर, हे एकदम सिम्पल होमवर्क तुमच्यासाठी काढलं, कारण प्रत्येकाला होमवर्क करता यावं. वीच्या नंतर काय येणार, यूच्या नंतर काय, हीच्या नंतर, या ठिकाणी तुम्हाला हे फिल करून कॉमेंट सेक्शनमध्ये पूर्ण सेंटेन्स लिहा, जेणेकरून मी होमवर्क तर दिलेलं असतं, तर मला होमवर्क काय आहे ॲक्च्युली माहीत असतं, मात्र ते सगळेच्या सगळे सेंटेन्स तर माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या लक्षात राहणार नाही. त्यामुळे तुम्ही मला पूर्ण सेंटेन्समध्ये होमवर्क पाठवत जा, जेणेकरून मला तिथल्या तिथेच तुमचं करेक्ट आहे किंवा चुकलं सगळ्या गोष्टी मला समजतील आणि मी तुम्हाला चेक करून रिप्लाय देऊ शकेल. तर यामध्ये तुम्ही असं पाठवू नका की मॅम इथे इज आलं, इथे वज आलं किंवा इथे वेअर आलं, असं नाही. तुम्ही मला पूर्ण सेंटेन्समध्ये होमवर्क पाठवा. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत सिम्पल सेंटेन्स शिकणार आहोत, जो आहे नेक्स्ट पार्ट आणि खूप महत्त्वाचा. या ठिकाणी आज आपण शिकलो वजवर, डू प्रॅक्टिस, लॉट्स ऑफ प्रॅक्टिस, आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओकडे जा. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग.